नमस्कार. या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. आता आपण 8वी शिष्यवृत्ती परीक्षेतील घटक पहिला संख्याज्ञान याबद्दल माहिती घेणार आहोत. याच्यात संख्यांचे वेगवेगळे प्रकार अभ्यासायचे आहेत आणि त्यांच्यावरील क्रिया अभ्यासायच्या आहेत. सुरुवातीला आपण संख्यांचे प्रकार पाहूयात. संख्यांचा पहिला प्रकार मोज संख्या किंवा त्यांनाच नैसर्गिक संख्या असं म्हटलं जातं. त्या 1 पासून सुरू होतात. म्हणजे सर्वात लहान मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या 1 आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 पासून अनंतापर्यंत. म्हणजे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या ही सांगता येत नाही, अनंतापर्यंत आहे. त्यानंतर पूर्ण संख्या. या नैसर्गिक संख्यांमध्येच 0 मिळवला की पूर्ण संख्या तयार होतात. 0, 1, 2, 3, 4, 5 पासून अनंतापर्यंत. आता या पूर्ण संख्यांमध्ये ऋण पूर्णांक मिळवले की पूर्णांक संख्या तयार होतात. पूर्णांक संख्या अनंतापासून ऋण 4, ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3, 4, इकडे 5, 6, 7 पासून अनंतापर्यंत. इकडे सुद्धा अनंतापासून ऋण 10, ऋण 9, ऋण 8, ऋण 7, ऋण 6, ऋण 5, ऋण 4 या पूर्णांक संख्या. त्यानंतर परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे की ज्या 2 पूर्णांकाच्या अंश छेद स्वरूपात लिहिता येतात. पण याच्यामध्ये अट आहेत. अंशातला जो m पूर्णांक आहे तो कोणताही पूर्णांक असला तरी चालेल, म्हणजे 0 असला तरी चालेल. पण छेदामध्ये जो n हा पूर्णांक आहे, n हा पूर्णांक 0 सोडून इतर कोणताही असेल तर m/n या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. वैशिष्ट्य काय तर छेदामध्ये 0 नको, नाही तर त्या संख्येला अर्थ राहत नाही छेदात 0 असला की. याच्यासाठी आपण इथे 3 उदाहरणं पाहूत आणि यांना प्रत्यक्ष भाग देऊन पाहूत. म्हणजे या अंश छेद स्वरूपातील परिमेय संख्यांचं दशांश रूप किती येतं हे आपण पाहूत. हे पहा, आता हे 3 मगाशी आपण लिहिलेले अंश आणि छेद, अंश आणि छेद, अंश आणि छेद हे 3 भागाकार आहेत. हा भागाकार तुम्ही स्वतः वहीवर करून पाहू शकता. आता त्याचं जे काही भागाकार जो आलेला आहे तो आपण इथे लिहिलेला आहे. हे झालं या अंश छेद स्वरूपातील परिमेय संख्येचं दशांश रूप. हे दशांश रूप आहे, हे सुद्धा दशांश रूप आहे. पण याच्यामध्ये फरक आहे. इथे बाकी 0 आलेली आहे. 15 भाग देताना इथे दशांशाचा भाग बसला आहे पण बाकी 0 आलेली कुठेतरी, म्हणून हे जे दशांश रूप आहे इथे हे थांबलेलं आहे. त्याच्यामुळे याला म्हणायचं खंडित दशांश. खंड पडला आहे भागाकाराला, खंडित दशांश. पण या 2 पुढच्या उदाहरणांमध्ये इथे आपण पाहिलं, इथे बाकी आलेली आहे 8. परत इथे आपण 12 या 80ला भाग देताना परत 12 सखून 72, परत बाकी येणार 8, परत 12 सख 72, परत 12 सख 72. आता कायमस्वरूपी तो भाग देत बसावा लागेल 6चा. हे इथे लिहिलेलं आहे. मग 11.916666 आणि हे पुढे जितका वेळ भाग देत बसाल तेवढा 6चाच येणार. म्हणून मी इथे 6च्या डोक्यावर इथे काय केलंय, टिंब काढलेलं आहे. याचा अर्थ आता हा 6चा भाग जो तो पुन्हा 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 बसणार आहे सारखा, म्हणून त्याला म्हणायचं आवर्ती. हे खंडित दशांश आहे, हे आवर्ती दशांश आहे आणि अखंड आहे. म्हणून या दशांश रूपाला म्हणतात अखंड आवर्ती. एकतर एकच अंक पुन्हा पुन्हा येईल किंवा या उदाहरणातल्यासारखं अंकांचा गट पुन्हा पुन्हा येणार. हे कशामुळे आता हा गट येणार आहे पुन्हा. इथे पहिली बाकी आहे 10. इथे पहिली बाकी 1 होती, दशांश घेतल्यावर 0 झाल्यावर हे 10 झाले. मग इथे 10ला भाग देताना एवढा आलेला आहे भागाकार. पुन्हा तीच बाकी आपल्याला इथे मिळालेली आहे. म्हणजे आता पुढचा पूर्ण गट पुन्हा हाच असणार आहे. पुन्हा 1 बाकी येईल, पुन्हा ते तसं कंटिन्यू होत राहणार पुढे अखंड. म्हणून हे सुद्धा हा गट जो आहे तो अखंड येत राहील. इथे एकच अंक होता म्हणून त्याच्या डोक्यावर टिंब दिलं. इथे हा गट पुन्हा पुन्हा येणार म्हणून त्याच्यावर आडवी रेघ. यालाही अखंड आवर्ती म्हणतात. हे सुद्धा अखंड आवर्ती. एक अंकांचा गट आहे, एकच अंक आहे. मग परिमेय संख्यांचा आणखीन एक अर्थ काय होतं. परिमेय संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांचे दशांश रूप अखंडही असते आणि आवर्तीही असते. अखंडही असते, आवर्तीही असते. त्यांना म्हणायचं परिमेय संख्या.
मग अशा सुद्धा काही संख्या आहेत की ज्यांचं दशांश रूप जे आहे ते अखंड आहे पण आवर्ती नाही. म्हणजे भाग देतच बसलो आपण तरी अंक किंवा अंकांचा गट पुन्हा पुन्हा येत नाही. मग अशा ज्या संख्या आहेत की ज्यांचं दशांश रूप अखंड आहे पण आवर्ती नाही, तो झाला संख्यांचा पुढचा प्रकार. त्याला म्हणायचं अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते, याआधी आपण भागाकार पाहिले होते त्यात अखंडचा अर्थ कळला, अखंड असते पण आवर्ती नसते, म्हणजे एखादा अंक किंवा अंकांचा गट पुन्हा 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 येत नाही, त्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. अपरिमेय संख्या दशांश रूप अखंड असते पण आवर्ती नसते. याच्यात कोणत्या संख्या येतात? मग ज्या संख्या पूर्ण वर्ग नाहीत त्यांची वर्गमुळे अपरिमेय असतात. आता अशा कोणत्या संख्या आहेत ज्या पूर्ण वर्ग नाहीत? 2 आहे, त्याच्यानंतर 5 आहे, 11 आहे, 17 आहे. आता हे नुसते 2, 5, 11, 17 या पूर्ण संख्या आहेत, पूर्णांक संख्या आहेत. पण जेव्हा यांचा आपण वर्गमूळ घेऊ तेव्हा मात्र या अपरिमेय संख्या होतात. पूर्ण वर्ग नाहीत त्यांची वर्गमुळे या अपरिमेय असतात. आता इथे सुद्धा आपण वर्तुळाचा परिघ, त्याच्यामध्ये पाय हा जो स्थिरांक येतो, वर्तुळाचा परिघ आणि व्यासाचा गुणोत्तर हे स्थिर असतं. पण ते पाय जे आहे, हे गुणोत्तर जे आहे हे अपरिमेय आहे. पण त्याची आपण जी किंमत घेतलेली 22/7 ही मात्र परिमेय आहे. हे मगाशी आपण भागाकारात पाहिलं होतं की याचा जो भागाकार येतो दशांश रूप हे अखंड आवर्ती आहे म्हणून हे परिमेय आहे. पण मूळ हा जो स्थिरांक आहे पाय हा अपरिमेय आहे. अशा रीतीने आत्तापर्यंत आपण नैसर्गिक संख्या म्हणजे 1, 2, 3 पासून अनंतापर्यंत पूर्ण संख्या ज्यांना होल नंबर्स असं म्हणतात त्या शून्यापासून सुरू होतात. सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर 1 आहे आणि मोठा अनंत आहे, अनंतापर्यंत सांगता येत नाही. पूर्ण संख्या सगळ्यात लहान पूर्ण संख्या 0. त्याच्यानंतर पूर्णांक संख्या. आता इथे पूर्णांक संख्यांमध्ये लहान आणि मोठी हे आपल्याला नाही सांगता येत. अनंतापासून सुरू होतात आणि शून्यापासून परत पुढे अनंतापर्यंत. आता हे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या यांना एकत्रितपणे परिमेय संख्या म्हणतो आपण की त्या m/n स्वरूपात लिहिता येतात. आणि ह्या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांना एकत्रितपणे मिळून वास्तव संख्या असं म्हटलं जातं. रियल नंबर्स, रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्स हे एकत्रितपणे त्यांना आपण वास्तव संख्या किंवा रियल नंबर्स असं म्हणतो. आता यांच्यावरच्या क्रियांचा अभ्यास करू आपण. आतापर्यंत आपण संख्यांच्या प्रकाराबद्दलची माहिती घेतली, त्यावर आधारित आता उदाहरणं पाहूत. समोर उदाहरण आहे 5724.107 संख्येतील 7 ह्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आणि इथे समोर 4 पर्याय आहेत उत्तराचे. आता इथे स्थानिक किमती काढता येणं आवश्यक आहे. अंक विचारलाय 7. स्थानिक किंमत दशांशाच्या आधी जे 7 आहेत त्याची स्थानिक किंमत दशांशाच्या अलीकडे असता एकक स्थानी तर 7 असली असती, दशक स्थानी असते तर 10 म्हणजे 7×10 = 70. इथे शतक स्थानी आहे म्हणजे 700 म्हणजे 7×10⁻². इथे त्याची स्थानिक किंमत आहे 700. तर दशांशानंतरच्या 7ची स्थानिक किंमत दशांशानंतर 1, 2, 3 तिसऱ्या स्थानी म्हणजे 0.007. इथे दशांशानंतर पहिल्या स्थानी असतं तर तो झाला असता 7×10⁻². दुसऱ्या स्थानी असतं तर 7×10⁻². आता तिसऱ्या स्थानी म्हणजे 7×10⁻³ हाच आपण असा लिहू शकतो. ऋण 3 म्हणजे 1, 2, 3 ते आहे 0.007. या 7ची स्थानिक किंमत दशांशानंतर आहे म्हणून 0.007. आता यांची वजाबाकी करायची. वजाबाकी करताना हे बरोबर दशांशाखाली दशांश आलं पाहिजे. इथे दशांशानंतर पुढे काही नाही म्हणून 3 0 घेऊत. आता यांची वजाबाकी करू.
7 आणि 3 10, हातचा 1 9 10, हातचा 1 9 10, ते दशांश आले. परत हातचा 1 9 10, हातचा 1 9 10, हातचा 1 7तून 1 गेले 6. म्हणजे इथे आपला हा जो तिसरा पर्याय आहे हा बरोबर आहे. 699.993. 3 0 2 5 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्यांच्या वजाबाकीतील अंकांची बेरीज किती. आता दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या बनवताना संख्या उतरत्या क्रमाने लिहायच्या. म्हणजे सगळ्यात मोठा अंक आधी 5, नंतर 4 3 2 0. उतरत्या क्रमाने लिहिताना सगळ्यात लहान अंकापासून सुरुवात करायची. इथे 0 आहे, पण इथे हा 0 जर पहिल्यांदा आपण वापरला तर ती संख्या होणार नाही. ती संख्या 4 अंकीच होईल. आपल्याला 5 अंकी संख्या हवी आहे. मग 2 आधी घेऊ आपण, त्याच्यानंतरची लहान संख्या आहे 2, मग 0. मग चढता क्रम आता 3 4 आणि 5. आता यांच्यातला फरक काढू आपण, वजाबाकी. 5 आणि 5 10, हातचा 1 4 आणि 5 आणि 7 12, हातचा 1 ते 9, हातचा 1 हे 3 आणि इथे 3. एवढंच विचारलंय का? नाही. वजाबाकीतील अंकांची बेरीज किती. आता हे अंक आहे त्यांची बेरीज करायची आहे. 5 आणि 7 12, 12 आणि 9 21, 21 आणि 3 24, 24 आणि 3 27. इथे पर्याय आहे 27. 16.0593 मध्ये 3 ह्या अंकाची स्थानिक किंमत किती. 2 अचूक पर्याय निवडा. आता अशा प्रश्नांमध्ये आपल्याला 2 अचूक पर्याय शोधायचे असतात जे सारखे आहेत. आता इथे चुकवण्यासाठी पहिला पर्याय 3 गुणिले 10चा तिसरा घात आणि तिसरा आहे 3 गुणिले 10चा ऋण तिसरा घात. पटकन काही विचार न करता घाई आपण हे 2 पर्याय नोंदवतो. पण आता इथे आपल्याला 3चं स्थान पाहायचं कुठे आहे. दशांशानंतर 1 2 3 4 हे दशांशानंतरचे पॉईंटमध्ये ते अपूर्णांक आहेत. अपूर्णांक दशांशाच्या अलीकडे असेल, पूर्णांक असेल तर अंशातले घातांक हे धन असतात आणि दशांशाच्या पुढे अपूर्णांक असतील तर अंशातले घातांक ऋण असतात आणि छेदातले घातांक धन असतात पॉईंटमधल्या संख्यांसाठी. मग आता इथे 1 2 3 4 आहे. मग 3 गुणिले 10चा ऋण चौथा घात हाच आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. 3 गुणिले 1/10चा चौथा घात हाच आहे 10चा ऋण चौथा घात अंशामध्ये. म्हणून इथे पर्याय चौथा आणि दुसरा हे 2 अचूक पर्याय आहेत. 3.521786409 टिंब 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 म्हणजे अनंतापर्यंत संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे. हे अखंड आहे. 2 अचूक पर्याय निवडा. तर विचार करायचा, इथे अंकाची पुनरावृत्ती नाही आहे, गटाची पुनरावृत्ती नाही आहे, दशांश आहे, दशांश अखंड आहे पण पुन्हा पुन्हा नाही म्हणजे आवर्ती नाही. मग हा संख्यांचा प्रकार आहे बरोबर अपरिमेय संख्या, की ज्या संख्येचे दशांश रूप अखंड आहे पण आवर्ती नाही त्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. मग 2 अचूक पर्याय निवडायचे म्हटल्यावर एक झाला अपरिमेय संख्या. आता आपण शेवटी पाहिलं होतं की सर्व परिमेय व अपरिमेय संख्यांना वास्तव संख्या म्हणतात. म्हणजे परिमेय संख्या वास्तव संख्या असते, अपरिमेय संख्या सुद्धा वास्तव संख्या असते. म्हणून दुसरा पर्याय आहे वास्तव संख्या. म्हणजे ही अपरिमेय पण आहे आणि ही वास्तव संख्या आहे. 1 4 आणि 5 हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती. आता हे अंक एकदा वापरायचेत आणि यांच्यापासून जेवढ्या 3 अंकी संख्या तयार होतील त्या संख्यांची बेरीज काढायची आहे. हे करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की हा प्रत्येक अंक आता 1 आहे, हा एकक स्थानी 2 वेळा येणार. त्यानंतर 4 सुद्धा एकक स्थानी 2 वेळा येणार. 5 सुद्धा एकक स्थानी
2 वेळा येणार, अशा एकूण 6 संख्या होतील. आता 1 सुद्धा दशक स्थानी 2दा आहे, शतक स्थानी 2दा आहे. म्हणजे हा प्रत्येक अंक एकक, दशक, शतक अशा तिन्ही स्थानावर प्रत्येकी 2-2 वेळा येणार आहे. 2-2 वेळा येणार आहे. त्याच्यामुळे हा 1 अधिक 4 अधिक 5 याची आधी किंमत काढून घेऊ आपण. 5 आणि 4 9 1 10, 10 2 20. आता हा 20 एकक स्थानी पण येणार आहे, दशक स्थानी पण आहे आणि हा शतक स्थानी पण आहे. यांची बेरीज करू. 0 2 2 2 ही येते 2220. इथे ही सुद्धा जर बेरीज तुम्ही करून पाहिली तर 2220च येणार. एवढे अंक इथं लिहित बसण्यापेक्षा या तिघांची बेरीज करायची. ते प्रत्येक अंक 2-2 वेळा प्रत्येक स्थानी येणार आहे म्हणून ती बेरीज झाली 20. आणि हे एकक, दशक, स्थानिक किमतीनुसार एकदा 20 म्हणजे एकदा तो अंक घ्यायचा, नंतर त्याला 10 ने गुणायचं आणि नंतर 100 ने गुणायचं. त्याची बेरीज करायची. ती येते 2220. म्हणून हा पर्याय इथे बरोबर आहे. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या व सर्वात लहान धन पूर्णांक संख्या यांची बेरीज किती? आता ऋण पूर्णांक संख्या रेषेवर जर आपण पाहिलं तर इथे 0 आहे. इकडे ऋण अनंतापासून सुरू होऊन आपण येतो ऋण 2, ऋण 1, मग 0, धन 1, धन 2 आणि पुढे अनंतापर्यंत. इथे 0 आहे. शून्याच्या अलीकडे सर्वात मोठी, कारण इकडून लहानपासून मोठं मोठं होत जात आहेत संख्या. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या म्हणजे ऋण 1. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या जे शून्यानंतरच आहे तो 1. 1 वजा 1 त्यांची बेरीज झाली. 1 वजा 1 किती झाली? ती 0. म्हणून हा चौथा पर्याय बरोबर आहे. याच्यावर प्रश्न मग बेरीजच असं नाही तर गुणाकार विचारतील, भागाकार विचारतील. गुणाकार आणि भागाकार दोघंही येणार आहेत ऋण 1च, कारण धन गुणिले ऋण ऋण होणार. भागाकारातही तेच होणार. प्रश्नात जसं आहे ते पाहून क्रिया करायची. 3 5 0 4 हे अंक कमीत कमी एकदा वापरून तयार होणारी 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती? अंक 4च दिलेत आणि 5 अंकी संख्या तयार करायची आहे म्हणल्यावर हे अंक कमीत कमी एकदा तर आलेच पाहिजेत. पण 5 अंकी संख्या म्हणल्यावर कोणता तरी एक अंक पुन्हा येणार आहे, 2दा येणार आहे. मग हे येताना आपण लहानात लहान संख्या म्हणलं की या उतरत्या क्रमाने मांडून सगळ्यात लहान अंक जो आहे तो सुरुवातीला लिहितो. इथे 0 आहे सुरुवातीला, पण 0 ने सुरुवात केली तर 5 अंकी संख्या तयार होणार नाही. मग 0 नंतर आहेत 3. मग 3 पासून जर सुरुवात केली आपण तर 3 नंतर 0 घ्यायचा. इथे जर आपण 4 किंवा 5 घेतले तर संख्या थोडी मोठी होईल. ते 4 किंवा 5ला 2दा घेतलं तर 0ला जर 2दा घेतला आपण 3 0 0, मग नंतर त्याच्याहून मोठा 4, 3हून मोठा 4, नंतर मोठा 5. तर ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या. पर्याय चौथा 3 0 0 4 5 म्हणजे 30,045 ही लहानात लहान संख्या तयार होईल. याच उदाहरणामध्ये मोठ्यात मोठी संख्या म्हणलं तर मोठा अंक 5 आहे. मग हा 5च परत 2दा घ्यायचा, नंतर 4, नंतर 3 आणि 0. या अशा रीतीने मोठ्यात मोठी संख्या तयार होईल. पुढचं उदाहरण आहे खालीलपैकी अपरिमेय संख्यांचा समूह कोणता? इथे 4 पर्याय आहेत. आपण चौथ्या पर्यायात पाहू. इथे 5.176 वरती हे 176चा जो गट आहे तो आवर्ती आहे. आता दशांश रूप आहे, आवर्ती आहे म्हणल्यावर ही अपरिमेय संख्या नाही. हे सुद्धा वर्गमुळात 9 आहे म्हणजे 9चं वर्गमूळ 3 म्हणजे या पूर्ण वर्ग संख्या वर्गमुळात आलेल्या आहेत. म्हणून हे तिन्ही परिमेय संख्या आहेत. आपल्याला अपरिमेय संख्या पाहिजेत. इथे सुद्धा आवर्ती आहेत 4. हे सुद्धा पुढच्या दोन्हीही अपरिमेय आहेत, पण एक या गटामध्ये परिमेय आहे, त्यामुळे हा पर्यायाचा गट नाही. नंतर इथे वर्गमुळात 81 आहेत म्हणजे हे 9 झाले. ही परिमेय संख्या आहे. आता
हा सुद्धा पर्याय बरोबर नाही। मग या पहिल्या गटाकडे येऊ। इथे अखंड आहे, आवर्ती नाही। इथे वर्गमूळ आहेत, तर दोन्हीही पूर्ण वर्ग नाहीत। मग अशा संख्या अशा पूर्ण वर्ग संख्या ज्यांची वर्गमूळ दिलेली आहेत, हे वर्गमूळ अपरिमेय असतात। आणि दशांश रूप अखंड आहे पण आवर्ती नाही, हे सुद्धा अपरिमेय असतात। हे शिकलो आपण व्हिडिओच्या सुरुवातीला। म्हणून इथे हा गट हे उत्तर आहे आपलं, पहिला गट, अपरिमेय संख्यांचा समूह। अशा रीतीने या घटकाचा अभ्यास करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा पुढच्या व्हिडिओत पुढच्या घटकांसह भेटूया।